उपोषणाचा भाग जाऊ द्या, परंतु एक काम मोठं झालं आहे समाजाचं. आपण प्रत्येक वेळेस म्हणत असायचो की शिंदेसाहेब हे काम करू शकतील, त्यांनी हे करायला पाहिजे, आणि त्यांनी ते केलं आहे. जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो, मग ते पक्ष कोणचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, आपला त्यांचा विरोध संपला. आपण समाज म्हणून काम केलेलं आतापर्यंत, आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आडवा त्याला सोडलेला नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात. आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो. मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं आहे, हे आपला लढा होता खरा, तो आपण यशस्वी केला. आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे. समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण समाज म्हणून आपला विषय संपलेला. तर कुणीतरी जबाबदार असावं. मंत्री महोदय हेही उद्या येतील, यांच्या हातानं हे घेऊ, आज स्वीकारलं आहे आपण. पण सकाळी 7 वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं, आपल्या सगळ्या बांधवाला. त्यांच्या हातानं तिथं आपण पत्र घेणार आहे, तो उपोषण सोडायचं ठीक आहे. परंतु खरं हे ते पत्र हे दोघं येतं, आणखी त्यांचे काही मंत्री महोदय येणार असतील तर आपली काही हरकत नाही. पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने हे उद्या त्याला आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचे, कारण जबाबदारी त्यांनी दिले, जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजालाही माहीत होणं गरजेचं आहे की आपलं काम झालं आहे, आता आपलं क्षेत्र संपलं. मी तुमच्या जोरावरती बोलवतो आहे, कारण विरोधाचा भाग नाही. जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो. तुम्हाला मायबाप मानलेले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो. मला शब्द देतात त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो, तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो. त्याच्यामुळं खालीही आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले, त्यांनाही सगळं सांगितले. निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले, त्यांना सगळे पत्रसुद्धा दाखवले. समाज म्हणून इथं येते सध्या समाजाची, त्यांना सगळे दाखवले. त्यानंतर ते म्हणले हो. म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का, तुम्ही बोलावं म्हणत असले तर बोलवतो, कुणाला आरडाओरडा करून चालणार नाही, कारण माझी इज्जत किंमत कमी ही करायची नाही तर बोलू नका म्हणा, मी बोलवत नाही. सगळ्यांनी होकार दिलेला आहे. तुमचा होकार आहे का? कारण जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या हाताने घेऊन मग ते उपोषण सोडायचं ते भाग वेगळा आहे. परंतु आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं आहे, सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता उद्याच्याला सकाळी ज्यांनी खोट्या मारल्या होत्या त्या खोट्या फिट्या सगळ्या उपटून तापटून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्या गावाकडे विजयाचा गुलाल उधळायला मुंबईत जाणार. आम्हाला आणि मुंबईचे ना, आम्हाला आमच्यासाठी मग मुंबई खेड्यापाड्यात ऐका रे, अरे म्हणलो पण ऐका ना, तुमच्याच मनाने करायचं का? आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी घ्यायची, आंतरवालीपेक्षाही प्रचंड मोठी. सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे. आम्हाला तसं ठिकाण बघायचं, 2-2 जागेवर ताकद आम्हाला व्हायला नाही घालायची. आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठीची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.